देवाच्या प्राप्तीसाठी हे पाप आहे. एवढ्या गोष्टीनं सुद्धा देव आपल्या जवळ येऊ शकत नाही, आत्मज्ञान होऊ शकत नाही. एवढा पडदा किती सूक्ष्म पडदा आहे हा. मग बाकीच्या गोष्टीचे तर सोडाच हो. काल्याची पंगत, सप्ता कुणाचा, देणगीदार कोण, पंक्तीवाला कोण, ज्याने पंगत घातली तो तर काय माणूस एवढे माणसं एवढ्या हाताने वाढू शकत नाही. कोणाची तरी वाढपे आणलेलेच असतात, त्यांनी वाढायला वाढीतच असतात माणसं. पण वाढत असताना जिलेबी आहे, बुंदी आहे, बासुंदी आहे, वाढत असताना वाढणारा त्याचा पंगत नाही, त्यांनी पैसे नाही खर्च घातले, काहीच नाही, तरी वाढताना माणूस वाढत्या काय करतो, वाढत असताना ताटाकडे बघतो, ते तोंडाकडे बघतो, ताटाकडे बघतो, तोंडाकडे बघतो. ते जर ओळखीचं तोंड दिसलं, खास ओळखीचं, की त्याला असं बचक धरतो. आपल्या गल्लीतलं आहे ना, आपल्या गल्लीतले माशी बचक धरतो. आणि पुढचंच ताट त्याच्या ओळखीच नाही, कुठले कोण बीडच्या कान्याकोपऱ्यातलं, त्याच्या हाताला तिथं असा अर्धांगवारी होतो. तिथल्या तिथंच काही घेणं नाही, देणं नाही, पंगत याची नाही, काहीच नाही ना, काही नाही. तरी महाराज ओळखीचा दिसला की असा, अनोळखी दिसला की असा. मला सांगा, असा जो हात फिरला हा धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म नाही का? हा धर्म नाही, हा अधर्म आहे. नुसतं देणं हा धर्म नाही, तर अंतकरणातला भेद हा सुद्धा धर्म आहे. धर्म कुणाला म्हणतात? शुद्धता कुणाला म्हणतात? समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भगावे लाभालाभ न धरावे मना माझी दक्षिण उत्तर मारुता मेरु दैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो. पुढचा आहे का आता? जे खांडावया घाव घाली कालावनी जयान केली दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. ही शुद्धता आहे महाराज. खांडावया घाव घाली, ज्याने कुराड आणली तोडायला, किंवा लावणी जयान केली, ज्यानं पाणी घातलं, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. ही शुद्धता आहे. आणि ही शुद्धता संताच्या अलिंगनात कळते महाराज. संत प्रसाद झाला कशाहून कळतं? तर याच्याहून कळतं. आलिंगन घडी, मग त्याला पहिल्या शुद्ध कळतं. धर्म शुद्ध चित्त. लक्षात ठेवा, आपलाच मुलगा जरी असला तरी जोपर्यंत त्या मुलाचं चित्त शुद्ध आहे तोपर्यंतच आईस त्याला आपलं स्तन त्याच्या तोंडात देते. शुद्ध चित्त आहे त्याचं तोपर्यंत. ज्या दिवशी त्याची चित्ताची शुद्धता बिघडली त्या दिवशी त्याची आई दुसऱ्या खोलीत झोपायची व्यवस्था करते. धर्म. मी आपल्याला अत्यंत नाजूक प्रश्न समजून सांगतो. फार बारीक प्रश्न आहे हा, नाजूक. धर्म त्याला म्हणतात अत्यंत शुद्ध चित्त. सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. भगवान कृष्ण परमात्मा द्रौपदीला वस्त्र दिले नाही महाराज. तिच्या अंगावर वस्त्राचा अवतार धारण केला. जसा पंढरीला पांडुरंगाचा अवतार, गोकुळामध्ये कृष्णाचा अवतार, तसा द्रौपदीच्या अंगावर वस्त्र अवतार धारण केला. तिला कशी लुगडी देऊ आणि ती नेसेल कशी? वाढणारा माणूस इतका तयार आहे म्हणलं. भगवान म्हणतात सभेत वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. मी स्वतः नेसती लुगडी, मी स्वतः झालो. केव्हा झाला? ज्यावेळा धावून आलो मी, तिने मला हाक मारली, गोविंद द्वारका वासी कृष्ण गोपी जनप्रिया हे नाथ हे रमानाथ वृजनाथ हरतिनाशन कौरवै परिभूता माम किं न जानासि केशव. मी धावून आलो आणि पहिलं तिला बघितलं. त्या बाकीच्याला पाहिलं, पण तिला पाहिलं. पण बाकीच्याला पाण्यात आणि तिला पाण्यात माझं अंतर होतं. तिला पाहिलं, पहिलं तिचं अंतकरण बघितलं. तिच्या अंतकरणात काय काय ते, कारण मला जायचंय ना तिथं. उकिरड्यावर कसा भगवान जाईल? देशाचा मुख्यमंत्री उकिरड्यावर कसा बसेल? त्याचं स्टेज 100 वेळा तपासून घेतलं जातं. मोठा माणूस आहे. तसा भगवान परमात्मा विश्वाचा मालक आहे. काम क्रोध लोभ असूया द्वेष निंदा नालस्ती अंतकरणाचा असा जर उकिरडा असेल तर त्या उकिरड्यात शिरल कसा तो? म्हणून त्यांनी पहिल्यांदा तपासली. हिच्या मनात गेले, बुद्धीत गेले, काय काय हिच्या मनात आहे ते पाहिलं तर काहीच हिच्या मनात नव्हतं. पण दुर्योधनाविषयी, दुःशासनाविषयी, द्रोण, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्याविषयी काय आहे का? काही नाही.
मग म्हणले यांच्या मालकाविषयी, कारण यांनीच दूध खेळले आणि यांनीच पणाव लावलं, यांनीच तिला विकून टाकलं, मग यांच्याविषयी काय आहे का? म्हणून पाहिलं तर काही नाही. एकच गोष्ट होती, एकाला तू आवडशी. आता अंतःकरणात कुणाचा द्वेष नाही, दोष नाही, असूया नाही. सगळे शरीर अगदी हात मोकळे केलेत आणि मोकळ्या हातानं मोकळ्या मनानं एकमेव परमात्म्याचा धावा करते. दुसरं कोणालाच ती बोलवायला तयार नाही. अंतःकरणात प्रभू आता हरी, बाहेर हरी, हरीने घरा कोंडिले, हरीने घरा कोंडिले, हरीने घरा कोंडिले. बाहेर हरी, हरीने घरा कोंडिले, हरीने घरा कोंडिले, हरीने घरा कोंडिले. आत हरी, बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आता अंतःकरणात हरीशिवाय दुसरं काही नाही, इतकी शुद्धता आहे. अशा वेळेला भगवान म्हणले हरकत नाही, आता हिला लुगडी द्यायची नाही, हिच्या अंगावर स्वतःच आपण वस्त्रावतार धारण करायचा. कारण अंतःकरणात मी आहे, बाहेर मी आहे. जळी स्थळी काष्टी पाषाण हे तिचे नेत्र झालेले आहेत, ही तिची दृष्टी झालेली आहे, काहीही पाहत नाही ना. मग स्वतः मग 9,999 लुगडी देवानं तिच्या अंगावर धारण केली. एक लुगडं नाही पुरवलं, त्यांनी वडली किती? 9,999 लुगडी वडली त्यांनी त्या बाजारात. मग किती ढिगारा पडला असेल एवढ्या लुगड्यांचा, केवढा मोठा ढिगारा. आणि 10,000 लुगडं स्वतः भगवान आपला पितांबरने सवला आणि मग भीष्माचार्याने रोखलं त्यांना, आता हात लावू नको, स्वतः भगवंताचा पितांबर आहे. मग 9,999 कशी देवानं दिली? जसा आज पर्वणीचा काल आहे, पर्वणीची एकादशी, समाधी सोहळा, निवृत्तीनाथ संत, असा गंगा किनारी कुंभमेळा होता आणि त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक ऋषी स्नानाला आले होते आणि कुमारी अवस्थेत द्रौपदी स्नानाला गेली होती. आणि द्रौपदी स्नान करत असताना अनेक ऋषी स्नानासाठी, तर एक ऋषी नदीच्या मुख्य स्नानापासून लांब असं स्नान करीत होते. त्यांचं नाव होतं दुर्वास. दुर्वास ज्यांचा नेहमी माणसापासून लांब राहणं आहे, लांब वास आहे, त्याचं नाव दुर्वास. नेहमी सतत माणसापासून लांब राहत असत. तर ते दुर्वास आंघोळ करते. गंगेचं पाणी ओघाणं आणि अंग चोळता चोळता त्यांची लंगोटी फिटून गेली, नागवे झाले दुर्वास. इतक्या पाण्यात लंगोटी भेटली, बाहेर आले, पण अनेक स्त्री पुरुष आंघोळ करीत होते. कमरेतक्या पाण्यात द्यायची, पुन्हा माघारी जायची, कमरेतल्या पाण्यात द्यायची, माघारी जायची. त्यावेळेस कुमारी अवस्थेत असताना द्रौपदी स्नान उरकलं. हे कोण ऋषी एवढा वेळ आंघोळ करतात, बाहेर येतात, पुन्हा जातात, बाहेर येतात. द्रौपदीच्या लक्षात आलं की यांची लंगोटी तर फिटून गेली नाही का, म्हणून हे लक्षात आलं. मग स्वतःचा जो पितांबर नेसायला आणलेला होता, तो पितांबर असा लंगोटी सारखा अशी फाडायला सुरुवात केली. असा एवढा तुकडा पितांबराचा फाडायचा. दुर्वासित आंघोळ करतात त्या वरच्या बाजूला असा सोडायचा आणि ती वाहत वाहत जायची. पण पाण्याच्या ओघात कधी तिकडून कधी इकडून दुर्वासाला सापडत नसते. एक लंगोटी अशी गेली की नेमकी दुर्वासाच्या अंगावर गेली. त्यांनी ती घेतली, पाण्यात लंगोटी आपली लावली आणि बाहेर आली. आणि आपली जी छाटी लंगोटी होती तांबड्या वस्त्राची त्यांनी लावली आणि त्यांनी ती पाहिली. ही लुगड्याची आहे, कोणाच्या तरी पितांबराची आहे. पण कुणी ह्या पितांबर फाडून ह्या लंगोट्या टाकल्या असतील ते दुर्वासाला समजायला तयार नाही. कारण वर द्रौपदी होती ना लांब आणि खाली दुर्वास, ती सापडायला तयार होतं. पण दुर्वासाने ती हातात लंगोटी घेतली आणि गंगेला अर्पण करत असताना असा शब्द वापरला, ज्यानं माझी आज लाज राखली, भगवान अशीच त्याची लाज राखील. हा शब्द दुर्वासानं कुंभमेळ्याच्या पर्वणीत आणि गंगामाईला समर्पित करत असताना वापरला. आणि गंगा ही भगवंताच्या पायातून आलेली, तिचा संबंध प्रत्येक डायरेक्ट भगवान विष्णूशी आहे, डायरेक्ट गंगेचा असो. तिने आपल्या मालकाला सांगितलं,
असा असा इतिहास घडला आणि दुर्वासानं सांगितलं की तिची लाज राखी. देवानं लगेचच ती धरली लंगोटी खाली गेल्यावर सोडली ना, देवानं लगेच ती धरली आणि ती लंगोटी तिचे धागे काढायला सुरुवात केली. आडवे काही धागे उभे, उभे धागे लांब, आडवे जरा कमी. तर तिचे आडवे उभे धागे देवानं मोजले तिथं, तेवढा 9,999 भरले. त्या धाग्याचं चक्रवाढ व्याप झालं आणि एक शीत जर जमिनीत टाकलं, एका बीजे केला नाश, मग भोगीजे कणीस. एक बीज जमिनीत टाकायचं आणि भूमी माता हजारो दाणे देती. तसं एक शीत देवाला द्यायचं आणि हजारो जेवण देवाकडून घ्यायची. ही पद्धती परमार्थ क्षेत्रात. म्हणून एक धागा असे धागे तिने टाकले आणि तितकी लुगडी घेतली. भगवान त्याची वाट बघत होते. स्वामी दुर्वासांचा शब्द खरा करण्यासाठी. मला मी कशासाठी दृष्टांत दिला की परमात्मा भक्ती क्षेत्रात अंतकरणाच्या आलिंगनाला म्हणजे धर्माला अत्यंत मोठी किंमत आहे. म्हणजे शुद्धतेला किंमत आहे. जिथे अंतकरण शुद्ध आहे तिथे धर्म आहे, शुद्ध धर्म आहे. आणि जिथे धर्म आहे तिथेच अर्थ आहे. जिथे शुद्धता आहे त्याचा पुढचा पुरुषार्थ अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा असा नाही, अर्थाला अनेक अर्थ आहेत महाराज. एखादा माणूस मंदिरात जरी आपला पोरगा गेला तर आपण त्याला विचारतो कुठे गेला होतास, म्हणले मंदिरात. कुणाबरोबर, रामबरोबर. त्या राम्याबरोबर कशाला गेला, म्हणले का त्याच्या वागण्याला काही अर्थ आहे का. म्हणजे अर्थ काय झाला इथं, आचरण. त्याच्या वागण्याला अर्थ नाही. आपल्या वागण्याला अर्थ असावा, बोलण्याला अर्थ असावा, पाहण्याला अर्थ असावा. अरे तू चालतो कुणीकडे, बघतो कुणीकडे, बोलतो काय, याला वागण्याला काही अर्थ आहे का. मंदिरात इथं मंडपात आला आणि कार्यकर्त्याला विचारलं तुम्ही 200 रुपये वर्गणी द्यायची. असं बर चला माझ्याकडे 100 रुपये देऊ का लगेच, म्हणले 100 नाही पाहिजे, 200 पाहिजे. त्यातला एक जण म्हणला घ्या 100 याची, नंतर घरी 100 घेऊ. दुसरा म्हणला नाही नाही आखे 200 पाहिजे, चला घरी. गेले घरी. आता इथं आपण 200 द्यायला तयार झाला होता. घरी गेले. घरी गेल्यावर मुख्य माणसं पाहिलं. त्या बाईने विचारलं ही बडी बडी माणसं आपल्या घरी आली कशी काय. नाही म्हणला सप्ताह नाही का चालला. त्या सप्त्याला 200 रुपये वर्गणी माझ्यावर त्यांनी मागितली, मला 200 द्यायची. ती बाई म्हणली 200 200 200 10-5 रुपये व्हा देवान व्हा मोकळी 200 कशाला नादी लागला त्यांच्या. तो म्हणला बरं झालं तुम्हाला गुरुमंत्र दिला, मी 100 देत होतो. म्हणले कुठे 100 तुमचं आहेत का, म्हणजे आहे. आणावर म्हणली 100 इकडे साखर आणायची. ते 100 तिने काढून विकली. म्हणजे होते ती 100 काढली आणि साखर आणली. काय करायचं केलं, तो म्हणला आता चहा प्या. चहा प्याला म्हणले आण 200 रुपये आण. अरे म्हणला मी का बंगला ऐकून चाललोय का, ब्लॉक ऐकून चाललोय का, नोकरी सोडून चाललोय. दिन ना म्हणलं घरात आहे का. शेजारचा म्हणला तुम्हाला म्हणत होतो तिथे 100 घ्या, 100 घ्या. मी म्हणत होतो अरे 100 घ्या 100 घ्या 100. तुम्ही म्हणले आम्हाला 200 पाहिजे. मला माहिती आहे माझा शेजारी हा कंच्या अवलादीचा आहे, मला पक्का माहिती आहे. म्हणजे आम्हाला माहिती हा द्यायचा नाही. ते 100 गेले आले 200 गेले. म्हणजे काय याच्या वागण्याला काय अर्थ आहे, जीभेला बोलण्याला अर्थ आहे का नाही. अर्थ या शब्दाचा अर्थ फक्त पैसा होत नाही, तर अर्थ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आणि जीवनाला अर्थ, वागण्याला अर्थ, पाहण्याला, शब्दाला, मनाला, बुद्धीला, चालण्याला, कामाला, त्या सगळ्या गोष्टीला अर्थ संत प्रसादानं मिळतात. संत योग्य दिशा देतात, योग्य विचार देतात, योग्य उच्चार देतात, योग्य वागणं देतात, योग्य शिकवणं देतात. म्हणून हा योग्य जीवनाला अर्थ हा पुरुषार्थ आहे. अर्थ म्हणजे फक्त पैसा नव्हे, पैसा हे सामान्य अंग आहे महाराज. आणि संतांचं पठण पाठण, संतांची कृपा, संतांचा आशीर्वाद ज्याला मिळतो त्याचं वागणं, बोलणं, खाणं, पिणं, राहणं, जाणं, येणं, बुद्धी, मन, या सगळ्या जीवनाला अर्थ मिळतो. हा पुरुषार्थ आलिंगनात घडतो. आलिंगन अर्थ, धर्म, अर्थ, काम, कामना, इच्छा, त्याच्या ज्या ज्या इच्छा असतात त्या उत्तम इच्छा असतात. काम या शब्दाचा अर्थ इच्छा, अनेक इच्छा, त्याच्या उत्तम इच्छा असतात. घेण मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा जे का रंगणे गांगणे, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथे तिला ही उत्तम इच्छा आहे. आता हे बोर्ड दिसतो साहेब स्वर्गीय यांनी असा एवढा मोठा खर्च या प्रतिष्ठान जो केलाय, यांना घरी करमत नाही म्हणून केलाय का वेळ जात नाही तुम्हाला.
हा जो एवढा मोठा खर्च चाललाय, हजारो लाखो रुपयाचा जो खर्च चाललाय, यांना करमत नाही म्हणून का, वेळ जात नाही म्हणून का, आपल्याला दुसरा उद्योगच शिल्लक राहिला म्हणून हा नवा उद्योग काढलाय, हा असं आहे का? पण ही इच्छा आहे ना, ही सर्वोत्तम आणि सर्व कल्याणाची इच्छा आहे. अशा उत्तम कल्याणाच्या इच्छा ह्या संत प्रसादातूनच मिळतात. उत्तम इच्छा, अधम इच्छेसाठी अनेक जन्माचं पाप येतं, पण उत्तम इच्छा जर निर्माण व्हायची असेल, उत्तम काम या शब्दाचा अर्थ, काम म्हणजे भोग असा अर्थ नाहीये. शब्दाचे नीटनेटके अर्थ आपल्याला नीटनेटकं वाचन केलं तर का, काम म्हणजे भोग, भोग तर कुणीही भोगतो. भोगाला काय, खाणा पिणा सुखशी सोना हे भोग आहे, पण काम या शब्दाचा अर्थ उत्तम इच्छा. तर ही उत्तम इच्छा, आपल्याला उत्तम विचार केव्हा सुचतो, जेव्हा कुठल्या तरी सत्पुरुषाची कृपा आपल्या पाठीमागे असते, त्याच वेळेस उत्तम विचार सुचतो. जर सत्कृपा पुरुषाची नसेल एखाद्या, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असावा, जन्म देणाऱ्या आईचा, वडिलांचा, गुरूंचा, शास्त्राचा, विद्येचा, ज्या विद्येचा आपण अभ्यास केला त्या विद्येचा सुद्धा आशीर्वाद असावा लागतो मला, तेव्हा ती विद्या नीटनेटक्या स्टेजवर नेऊन नीटनेटक्या खुर्चीत पंख्याखाली बसवते. नाहीतर आपण विद्या अभ्यास करत असताना आताची तरुण पोरं कशी दिसतात ना, परीक्षेला जातानाच त्यातली गाईडची पानं फाडायची, इकडे कोंबायची, तिकडे कोंबायची, तिकडे कोंबायची, तिकडे कोंबायची, बुटात कोंबायची, आणि ती पेपर हातात आला की लघवीच्या निमित्ताने बाहेर जायचं आणि मुतारीत जायचं. कुठं जायचं? मुतारीत. आणि मुतारीत तर काय गुरुजी मागं बघायला. आता मुतारीत कोणी बघायला जाईल का? मग मुतारी मध्ये ती कागद काढायची आणि ते बघायची. बरं ती आता पुन्हा माग एकदा बघितलं पुन्हा आणायची का? ती आणायची नाही. ती कुठे टाकायची? मुतारीत फेकून द्यायची, यायचं न्यायचं. माझा नीट सिद्धांत लक्षात ठेवा, ज्या विद्येकडून तुम्ही आयुष्यभर सुख उपभोगणार आहात, आयुष्यभर, ती विद्या तुम्ही मुतारीत पाहिली आणि मुतारीत टाकून दिली, ती तुम्हाला पंख्याखाली नेईल का? साधा विचार आहे. ती पंख्याखाली नेईल, एसीच्या बंगल्यात नेईल, एसीच्या गाडीतून फिरविल का? साधा विचार आहे. प्रत्येक गोष्टीला संवेदना असतात महाराज, हर एक गोष्टीला संवेदना आहे. या स्टेजवर काही जरी दिसत नसलं, माणसं जरी दिसत नसलं, गृहीत धरा स्टेज संपलं, माणसं दिसत नाहीत, पण प्रत्येक समजा माझा असा इथं हात लागला, बरोबर काढला, मी लावला आणि काढला, तरी माझ्या हाताचा वास 42 तास इथं राहणार आहे. 42 तास. सीआयडी खात्यातलं याला जर दुसरा स्पर्श कोणाचा झाला नाही तर सीआयडी खात्याचं कुत्र 42 तासानं मला चिवून आळंदीला पकडली. याला कोणी जर शिवलं नाही ना तर कुत्रा आणा सीआयडी खात्याचं, ते इथं वास घेईल आणि मी ज्या दिशेने गेलो ती मला येऊन पकडली. का? 42 तास नुसता स्पर्श झाला आणि काढला की माझ्या संवेदना याच्यात राहतात. इतकी निसर्गाची संवेदनशील निसर्ग आहे महाराज. निसर्ग इतका संवेदनशील आहे. म्हणून प्रत्येक गोष्टी या स्टेजवर कुणी जरी दिसत नसलं तरी या स्टेजवर जे शब्द आहेत रुंझुनणारे, ज्या महापुरुषांचे, ज्या ज्ञानी पुरुषांचे, ज्या विचारवंतांची पाय लागली, त्या पायाच्या, त्या विचाराच्या, त्या ध्वनी लहरीच्या संवेदना याला चिटकलेल्या आहेत ना. म्हणून तुम्ही पहा, स्वयंपाकात एक जरी असला तो स्वयंपाक या डाव्याच्या जेवणाला लावा आणि तो स्वयंपाक या अखंड हरिनाम सप्ताच्या काल्याच्या जेवणाला लावा. डाव्याचाही शिराबुंदी आणि काल्याची शिराबुंदी, डाव्याची आमटी काल्याची आमटी, खाणारे माणसं तेच, तरी काल्याचा प्रसाद खात असताना आणि डाव्याचं जेवण जेवत असताना तुम्हाला काहीच फरक कळला नाही का? आणि हा जर फरक कळत नसेल तर येडीला माहेर सारखं सासरे सारखं, हा जर फरक कळालाच नाही तर काय, येडी माहेर राहिली काय सासरी राहिली काय, तिला काय फरक आहे? अरे स्वयंपाक्यात तो जरी असला तरी अखंड हरिनाम सप्ताहात जे अन्न आले, जे बनवलं गेले आणि जे देणगी आल्यात त्या देणारानं खुशीने दिले, आनंदानं दिले. काही आपल्याकडून सत्कर्म व्हावा ही त्याची पवित्र भावना आहे, हा त्याचा पवित्र भाव आहे. आणि देत असताना त्याचा आनंद त्या अन्नावर, संवेदना घेऊन आलाय त्या अन्नावर, ज्ञान, प्रेम, जिव्हाळा, निष्ठा घेऊन आलाय त्या अन्नावर, त्या पैशावर, त्या धान्यावर, त्या याच्यावर. आणि ते अन्न शिजवलं की जो खाईल त्याला प्रेम निर्माण होतं, निष्ठा निर्माण होते. तसं डाव्याच्या जेवणात जो मेला त्याच्या त्या गोष्टी त्याच्यात बसल्यात तेवढी
त्याच्या संवेदना आहेत ना. त्याने जर आयुष्यात उष्ट हातानं कावळा जर हाणला नसेल, कुत्र्याला सुद्धा दारात येऊन द्यायला नाही, दार लावून हाड त्या कुत्र्याला दगड घाल, आणि त्याच्या पोराने जे जेवण घातलं तर तो खाणाऱ्याला कुत्र्यासारखीच वागणूक देईल ना. तो काय त्याला सज्जनपणानं पाहिजे. म्हणजे हर एक गोष्टीला संवेदना असतात महाराज, आणि त्या संवेदना आपल्याला जाणता आल्या पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. म्हणून ह्या संवेदना असतात. आणि या इच्छा, माणसं म्हणतात त्याला सहज सद्बुद्धी निर्माण झाली. इच्छेला सद्बुद्धी कृपा झाली कोणाची तरी, कोणाचा तरी आशीर्वाद याला वाहत वाहत त्याच्या जवळ आलाय. त्या क्षणाला जशी पुस्तक जरी असलं तरी प्रत्येक पानावरला मजकूर वेगळा असतो. असं उचकटीत गेले की योग्य मजकूर आला की त्याला तशा प्रकारचा विषय वाचायला मिळतो. तसं आयुष्यातलं प्रत्येक दिवसाचं पान वेगळं आहे महाराज. प्रत्येक दिवसाचा क्षण वेगळा आणि वेगळं पान आहे. म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार. का? प्रत्येक पानाला तुम्ही आत्मउद्धाराचा, सत्कर्माचा, चांगल्या विचाराचा, चांगल्या आचाराचा विचार करा. कारण तसं पान बनणार आहे. मागे जे पडेल ना तसं पान बनल. म्हणून त्याला संवेद नसतात. आणि ही इच्छा संत कृपेनं सदिच्छा निर्माण होते. हा तिसरा पुरुषार्थ आहे. आणि हे पहिले 3 झाले की त्याची फलश्रुती सुखात येते. त्याला मोक्षाचं म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, सुखाचा परिणाम होतो. सलोकता, समीपता, स्वरूपता, अशा प्रकारच्या सदिच्छा आणि अशा प्रकारची उंची सत्प्रसादानं, संतांच्या प्रसादानं, सत्कर्मानं मिळते. असा एवढा मोठा प्रसाद देणारा जो महापुरुष आहे त्याचं वर्णन कुणालाही अद्याप कळलेलं नाही, कळणार नाही, आणि परिपूर्ण ते बोलू शकत नाही. कारण परमात्म्याविषयी कुणीही बोलू शकत नाही. तसा साधूशी परिपूर्ण परमात्मा कुणाला कळलेला नाही. वेद जाणू गेला पुढे मला, वेदाला कळला नाही, बापाला कळला नाही, आईला कळला नाही, मित्र परिवाराला कळला नाही. इतका परमात्मा आघात आहे महाराज. स्वतः आईचे उद्गार आहेत. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. स्वतःची आईचे उद्गार आहेत यशोदेचे. स्वतः वसुदेवाचे उद्गार आहेत. मी यापूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया, प्रलोभिलो देव माया, पुत्र स्नेहा लागो, मला माझा मुलगा कळला नाही कोणी. म्हणजे ज्याच्या पोटी जन्माला आला त्या आई बापाला कळत नाही. याच्या पोटातून जे जन्माला आले त्याला कळत नाही. वेद सगळ्यात मोठा शास्त्र आहे. वेद सगळ्यात मोठा शास्त्र. वेदा इतकं शहाणं कुणी नाही. आपण वेद बघितला नाही महाराज. पाहिलाय का आपण वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आपण बघितलं नाही. पण आपल्याला वेद माहिती, वेद कळलाय चांगला आपल्याला. 80 रुपये जर किलो डाळ झाली तर कोणती डाळ खावा हा वेदच आहे ना. 40 आणि 50 रुपये किलो जर भाजी झाली तर कुठली भाजी खावा हा प्रत्येक सामान्य माणसाला काय लागलाय? वेदच लागलाय ना. म्हणजे हा एक व्यवहारातला वेदच आहे. तेव्हा वेद हा सगळ्यात मोठं शास्त्र आहे, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं. आणि वेद संस्कृत भाषेत आहे. संस्कृत ती भाषा बहुजन समाजाला, सर्वांना समजत नाही समजली म्हणून त्याच्या वाचून आपलं थांबले असं नाही. कारण अवघड शब्द जरी असले तरी शब्दाची उंची त्या वक्त्याच्या आचारावर अवलंबून असते, लक्षात ठेवा. शब्दाची उंची कशावर अवलंबून आहे? वक्त्याच्या आचारावर. तुम्ही म्हणाल कसं काय? मी समजा अवघड शब्द, महाराज बडे महाराज आले आणि कीर्तन फार छान सांगितलं, फार जी ऐकणारी माणसं होती ती चालली रस्त्याने, म्हणजे बडे महाराज आले, फार गोड कीर्तन सांगितलं, फार गोड कीर्तन. घरी गेलो, त्या बाई आली, ती मालक घरीच बसले. त्याने विचारलं कसं काय सांगितलं बडे महाराज? म्हणजे अतिशय गोड सांगितलं, फार. कुठला अभंग होता? अभंग ना, अभंग ना, अभंग तोंडा पुढेच आहे माझ्या. आणि मग तोंडातच याला काय त्याला वखारी आली का? मग तोंडात याला काय झालं त्याला? नाही पण अभंग ना, अभंग बरं राहू दे, अभंग नका नसा. पण काय सांगितलं? बया बड्या महाराजचा अभ्यास खरोखर लय भारी अभ्यास, लय भारी, लय गोड सांगितलं. काय सांगितलं? लय भारी सांगितलं. नेमकं काय सांगितलं? बाया काही डोक्यातच शिरणा, सगळं ओढूनच गेलं. काही डोक्यातच शिरणा, म्हणजे जे डोक्यात शिरत नाही ते बारी आहे का? म्हणजे विद्वत्तेचा किंवा शहाणपणाचा अर्थ तुम्ही नेमका लावणार काय? जे डोक्यात शिरत नाही ते बारी, आणि जे डोक्यात शिरलं ते एकदम सोपं, असं आहे का त्याचा अर्थ? असं आहे का? हा एवढा उपद्व्याप केलाय, हा तुम्हाला समजण्यासाठी केलाय का अजिबात न समजण्यासाठी केलाय?
हा उपदेश कशाला आहे समजलं पाहिजे. वेळ आपल्याला समजत नाही म्हणून मी आपल्याला एक शब्द वापरलाय की मी अवघड पाठ करून जरी सांगितलं तरी ते तुम्हाला बरं वाटेलच असं काही नाही, आणि सोपं सांगितलं तर ते एकदम हलक्या किमतीचं आहे असंही म्हणायचं काही कारण का? तर वक्त्याच्या उंचीवर त्या शब्दाची ताकद अवलंबून असते. हा माझा सिद्धांत आहे. वक्त्याची उंची काय, उदाहरणार्थ म्हणजे हा विषय माझा तुम्हाला समजेल दृष्टांताने. एका शेठजीनं व्यापार करत असताना दुसरा एक व्यापार सुरू केला. त्याने आपला 10-20 चाळी बांधल्या. 10-20 चाळी बांधल्या म्हणजे 2-2 हजार रुपये खोल्याचं भाडं येतं. त्या भाड्याने आता भाड्याने त्यांनी लावला बोर्ड, खोल्या भाड्याने मिळतील, लावला बोर्ड. आता बोर्ड लावल्यानंतर भाडे करूचे काही कपडावर लिहिलं असतं का, हा काय खातो काय खात नाही, काय पितो काय पित नाही, असं का काही. त्याने आलं भाडं दिलं, आल्या भाड्याने दिले, आल्या भाड्याने दिलं. पण त्या चाळीत एक भाडेकरू असा आला तो पाणी पितच नव्हता, पितच नसं पाणी. काय प्यायचा कोणाच ठाऊक. तुम्हाला कळलं का? दूध पित असन बुवा, चहा काफी पित असन, पण पाणी पितच नसं. उठला की पहिला ते प्यायची वस्तू. आता ज्या घरात असं पिलं जात खराब, ती बायको सारखी बांधायची, सारखं बांधणं. शेजारची माणसं बांधायची, ती शेजारची माणसं बांधायची. शेठजी ह्या भाडेकरूला काढून टाका. तो शेठजी म्हणे चला राहायचं नाही, चला माझ्या खोलीतून निघून जा, थांबायचं नाही, जा, नका भाडं देऊ माझं 1 महिन्याचं, निघून जा, निघून जा, निघून जा. ते शेठजीने सांगितलं यांना निघून जा. तो त्याचा निरोप त्या माणसावर आला की तो त्या बायकोला म्हणायचा, शेठजीने असं सांगितलंय निघून जा, चल माझ्या खोलीच्या बाहेर निघून जातो, चल. त्याने नातात तिला म्हणायचा निघून जा, तिला निघून. याने शेठजीने सांगायचं तुम्ही सगळेजण निघून जा, आणि तिने एकट्याला सांगायचं त्या बाईला निघून जा. ती बाईने एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3दा ऐकलं, महिनाभर ऐकलं. ती म्हणली माझ्या बापानं तुझ्या घरी आणलंय, फुकाट नाही. माझ्या बापानं मुद्द्या तुला 2 लाख रुपये हुंडा दिलाय, तुलाच कुठं निघून जायचं असलं तर जा. म्हणजे बायको नवऱ्याला म्हणते निघून जा, नवरा बायकोला म्हणतो निघून जा, आणि शेठजी त्या भाडेकरूला म्हणतो निघून जा. हेच वाक्य गांधीजी इंग्रजांना बोलले. हा माझा सिद्धांत आहे. हेच वाक्य कोण बोललं? गांधीजी इंग्रजांना बोलले निघून चले जाओ. ते फक्त हिंदीत बोलले, मी मराठीत सांगितले चले जाओ. मला सांगा कोणत्या वाक्याचा परिणाम झाला? शेठजीच्या का दारुड्याच्या का बायकोच्या? इतिहास कोणत्या वाक्यानं घडला? इतिहास गांधीच्या. काय याच्यात काही संस्कृत आहे का गायत्री मंत्र आहे का अनुष्ठ काय? निघून जा, साधी गोष्ट आहे ना. पण शब्द कोण उच्चारतो, काय कुणी उच्चारला, या व्यक्तिमत्वावर त्याची उंची अवलंबून असते. खिशाला पेन आहे आणि तुम्ही सहज म्हणले शाही पेन द्या. महाराज पेन द्या जरा, मला एक सही करायची, दिला पेन. किंवा देत असताना म्हणलं असं बघितलं मला नाही द्यायचा पेन, त्याला पाहिलं म्हणलं मला नाही द्यायचा पेन. बाकीची माणसं म्हणली महाराज येतं, कीर्तनकार येतं, यांना पेन द्यायला काय अडचणी, बरं लोकांना तत्वज्ञान सांगायचं पेन देत नाही. शाहीचा पेन यांना 1 शाही पुरता द्यायला अडचण काय? नाही द्यायचा. भोवतालची माणसं नावं ठेवायला लागली, बरोबर? भोवतालची माणसं नावं ठेवायला लागली, नाही दिला पेन, मला माझा पेन द्यायचा नाही, द्यायचा नाही, असं द्यायचा नाही इतकंच होतं. हेच वाक्य झाशीची राणी म्हणली. हेच वाक्य बोलली का दुसरं काय बोलली? ती का बंग गवळणी म्हणत बसली. काय बोलली? मेरी झाशी नाही दूंगी. तरी महाराज सोन्याच्या अक्षरानं पान लिहिलं गेलं इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये, सोन्याच्या अक्षरानं. राणी व्हिक्टोरिया राणीचे उद्गार आहेत. व्हिक्टोरिया राणीचे ज्यावेळेस हिचा पुरुषार्थ त्यांच्या गव्हर्नर मार्फत इतिहास तिकडे पाठवला गेला, त्यावेळेस व्हिक्टोरिया राणीने पार्लमेंट मध्ये उद्गार काढले की अशी बाई आमच्या देशात जर असती तर आम्ही चौका चौकातून सोन्याचे पुतळे उभा केले असते. इतकी देशाविषयी निष्ठा बाळगणारी आणि प्राणाची बाजी लावणारी, स्वतःच्या दत्तक पुत्राला पाठीशी घेऊन अखेरच्या श्वासापर्यंत या देशासाठी आणि या मायभूमीसाठी प्राणाची अशी बाजी लावून तिने जशी नदी वाहते पाण्यानं, तशी तिच्या शरीरातून रक्ताची देशासाठी नदी वाहिली.
हे आम जनतेनं बघितलं. साधी गोष्ट, मेरे दासी नाही दूर, यात वेदांत नाही, काही नाही, तरी इतिहास घडला. का? शब्द कोण उच्चारतो त्याच्या आचारावर त्याची उंची अवलंबून आहे. म्हणून शब्द अवघड किती सांगितले आणि सोपं किती सांगितलं, यापेक्षा त्याला उंची काय त्या शब्दाला, तो फार महत्वाचा असतो. म्हणून जीवनामध्ये जगण्या उंचीचं असलं की त्याचे सहज शब्द समाजाचं कल्याण करू शकतात. आणि जगणं खराब असलं तो तत्वज्ञानाच्या अगदी अगदी प्रकांड पांडित्य जरी बोलू लागला तरी ते पांडित्याचा समोरच्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. तसे आमचे साधू संत अतिशय सामान्य जीवन, सामान्य शब्द बोलले पण अतिशय उंचीचं जीवन जगले. अतिशय उंचीचं जीवन जगले आणि सामान्य जीवन, अशा प्रकारचं साधूंची प्रणाली होती. म्हणून अशा सर्वोत्तम कल्याणाचा विचार ज्यांनी समाजामध्ये अखेरच्या श्वासापर्यंत ठेवला, त्याचं पूर्ण वर्णन जरी कुणी करायचं ठरलं तरी कुणालाही करणं शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरो, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरो, त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय सावित जटा जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. कितीही आपण साधू बद्दल जरी बोललो म्हणा तरी बहु दुबड जरी झाली म्हैस गाय तरी होईल कामधेनू. उदंड त्या गायी म्हैश्या परित्या निराळ्या कामधेनू. म्हणून कितीही गायी दूध द्यायला लागला तरी कामधेनू इतकं देणार नाहीत. किती शेळ्या मेंढ्या म्हणून कामधेनू होणार नाही. तसं कितीही आपण मुखानं बोलत जरी बसलो तरी पण संतत्वाची जी उंची आहे ती सामान्य माणसाच्या मुखाला कधीही येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, झाली बोला याची सीमा, ऐसा संतांचा महिमा. पण तुकोबाला विचारलं सामान्य माणसानं, महाराज ही मोक्षेंदर मन सायुज्यत आहे आम्हाला कळत नाही. ही अवघड गोष्टी साधूजवळ असतात, पण आम्हाला माहित असणाऱ्या गोष्टी काय आहेत का? ज्या आम्हाला माहिती गोष्ट ती साधूजवळ आहे का तुमची? तुकोबारा म्हणले, तुम्हाला माहिती असणारी सुद्धा गोष्ट आहे. तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व संताचा महिमा. ऐसा संताचा
तीर्थाचा महिमा, तीर्थ पर्वकाळ अवघे पाया ते सकळ. सत्पुरुषाच्या चरण कमली तीर्थ आणि पर्वकाळ असतात. हे दोन शब्द येत. तीर्थ म्हणजे पंढरी, काशी, प्रयाग, मथुरा, द्वारका, गया ही तीर्थे. काशी तीर्थ आहे, पण शिवरात्र एकादशी हा पर्वकाळ आहे. काशी काशीतच आहे, पण शिवरात्र मात्र आपल्या घरी पण आहे. पंढरी पंढरीत आहे, पण आषाढी एकादशी आपल्या घरी सुद्धा आहे. पर्वकाळ सर्वत्र असतो आणि तीर्थ तीर्थाच्या जागेवर असतं. मग दोघातला फरक काय? दोघातला फरक, हो माणसं तीर्थाला का जातात? तीर्थाला जाण्याचं कारण अनावधानानं जे पाप झालं ते तीर्थात जातं, जे चुकून झालं ते तीर्थात जातं, आणि जे अवधानपूर्वक झालं ते मात्र तीर्थात जात नाही. चुकून पाप झालं, समजा एखाद्या गावामध्ये 11चा लाईट जाण्याचा टायमिंग 11 वाजता, पण त्या महाराजाला माहितच नाही 11 वाजता लाईट जाते. बरं, सप्त्यावाल्याने जनरेटरची व्यवस्था केली नाही असं गृहीत धरा. 11 वाजता लाईट गेली. टाळकरी आला, म्हणला महाराज जनरेटर नाही, आता तुमचं ज्ञानेश्वर माऊली भजन यांचे विठ्ठल करून उरकून घ्या, चालबिल काय म्हणायचं नाही आपल्याला. आता त्याने जे विठ्ठल केलं, माणसं उठली, मोठा समाज जमला, उठली माणसं. आता माणसं काही चपला स्टेज पर्यंत घेऊन येत नाहीत, ते कुठेतरी बाजूला अशा सोडतात. अशा जागेवर चपलाची व्यवस्था होती, तिथं चपला ठेवलेल्या. अंधार पडल्यामुळं त्या मोबाईलच्या ह्यानी आपल्या छोट्याच्या बॅटरीने काय दिसणार म्हणून अंदाज पंचाने काही माणसं अशी घालायला गेली. मग घालता घालता काही पायाने इकडे सरकल्या, तिकडे सरकल्या, जुन्याच्या जागेवर नव्या आल्या, नव्याच्या जागेवर जुन्या गेल्या. एका माणसाने चप्पल त्याची म्हणून घातली, पण त्याची नव्हतीच ती, त्याची गेली दुसरीकडं आणि नवी दुसरी आली. त्यांनी घातली, म्हणला चांगली मऊ लागती, बहुतेक आपलीच असेल, मऊ लागती बहुतेक आपलीच. गेला घरी झोपला. बायको काय कीर्तनाला आली नव्हती, तोच कीर्तनाला आला होता. मग झोपला, खवाड्याच्या मागे चप्पल ठेवली. सगळ्यात अगोदर बाई उठली, झाडून काढायला लागली, लाईट लावला, झाडून काढली. जाडता जाडता तिला ती चप्पल दिसली. अगं बाई, कुणाची आणली तुम्ही आणि कुठून आणली? तो म्हणला का, अहो ही चप्पल आपली नाही. तो म्हणला आपलीच आहे. अहो आपली चप्पल नाही, तुमची नाही, तुम्ही रात्री कुठं गेला होते तुम्ही? म्हणलं माझीच आहे. अहो मला माहित नाही का, तुमच्या चपलेला टाचा नाहीताच. ह्या उंच टाचाच्या तुम्ही आणल्या कुठून? ह्या उंच टाचाच्या कुठून आणल्या? अगं बाई, तुम्ही रात्री कुठे गेला होता? कुठे गेला होता? कुठे गेला? झालं का भांडण चालू? कुठे गेलात तुम्ही? ह्या उंच टाचाच्या कशा आणल्या? तो म्हणला नाही ग. बघा म्हणली, उठा उठा, डोळे चोळा जरा, डोळे चोळा. कुठे गेला होता तुम्ही? बाईला संशय आला, भांडायला लागली. ह्या उंच टाचाच्या कशा आणल्या? उंच टाचाच्या कशा आणल्या? तो म्हणला पायाला गेला, अशी डोळे चोळीत उठला, पाहतो तर खरी आपली टाचाची चप्पल नाही. तो म्हणला अगं रात्री बडे महाराजांचं कीर्तन होतं आणि शेठच्या तिकडे त्या प्रतिष्ठानला लई मोकार माणसं आली होती, लाईट गेली, त्याच्यामुळं ही चप्पल आली. मग ती बाई म्हणली, तुमच्याच पायाच्या बऱ्या दिसल्या तुम्हाला, माझ्या पायाच्या नाही दिसल्या. तुमच्याच पायाच्या दिसल्या, माझ्या पायाच्या का नाही दिसल्या? तो म्हणला अगं जर तसं आणलं तर अजून 2-3 दिवस कार्यक्रम आहे. तुझ्या एकटीच्या पायाच्या काय, आख्या घरादाराच्या पायाच्या आणतो ना. शेठजीने मुक्त द्वार ठेवलेले, अन्नदान, ज्ञानदान, तसं चपलच दान. सगळ्या घरादाराच्या पायाच्या आणतो की. मला सांगा, माझा सिद्धदृष्टांत संपला. पहिल्या दिवशी चुकून पायात गेल्या, हे जे पाप झालं हे तीर्थात काशी, प्रयाग, द्वारका कुठे जाशील तिथे जाईल असं गृहीत धरा. पण जाणून बुजून दुसऱ्या दिवशी नेलो, हे कुठे जाईल? आता हे पाप जात. घरात उंदीर झाले, मांजरीचं पिलू आणलं आणि मोठ्या मांजराला, उंदराला ती बारीक मांजरीचं पिलू मोजीतच नव्हतं. पिलू जरी धरायला तर उंदीर फटकारायचा असा. ही मालकानं बघितली, अरे पिलू बारीक आणि उंदर मोठा. मालक असा एक टिपूर घेऊन बसला जेवायला, असं लांब. तेवढ्यात उंदीर निघला, पिल्लू पळालं.
पिल्लू पळाल्या त्या पिल्लाला उंदीर आवरणा म्हणून याने टिपरो जोरात फेकून आणला असं दात खाऊन. पण तो उंदीर साधा नव्हता, तो क्रिकेटपट्टू होता. त्याने तो पाहिलं टिपरू की मांजराला काय फटकार तिकडे फेकून दिलं, डब्याच्या आड जाऊन बसला. आता ते टिपरू पाहिलं, उंदीर गेला आणि टिपरा खाली कोण सापडलं? टिपरा खाली मेलं मांजर. ती बाई आली, कपडा हात लावला, अहो हे आता मांजर मेलं, मांजर मेलं, हे पापड आपल्या घरात राहणार, घरात राहणार. म्हणले मग आता फेडायला कुठं जावं लागणार? म्हणले काशीला जावं लागणार. म्हणून ते पाप फेडायला त्यांनी 1000-2000 रुपये काढले, एका यात्रेत भरले आणि काशीला गेला. तिथल्या ब्राह्मणाला सांगितलं असं असं मांजर मेले. मग त्या ब्राह्मणाने मणिकरीने गाडव 2-4 गावऱ्या पेटवल्या, हळद कुंकू अक्षदा फुलं बिळ नारळ बिळ असं तसं आणलं. जा म्हणले आंघोळ करून बशीत जा, आंघोळ करून बशीत जा. 10-5 वेळा बुडवला आणला. त्याच्या माथ्यावर हे टाक, हळदी अक्षदा टाकून मंत्र म्हणून हात ठेवला. म्हणले कम्प्लीट मांजराचं पाप गेलं, जा आंघोळ करून आणि कपडे बदलून घ्या. आला माघारी पुन्हा. मांजराचं पाप गेलं, गाडीतून आला, खुश झाला घरी. त्या बाईला आनंद वाटला, काशीत पाप गेलं मांजराचं. 2-4 महिन्यांनी काय झालं, त्या गल्लीमध्ये त्या मोहल्ल्यात 2-3 मांजरी गाभण होत्या. याच्याच घरात याल्या सगळ्या मांजरी, प्रत्येकाला 3-3, 4-4 पिलं झाली. 2-3 मांजरीचे 10-12 पिलं आणि ते 3 मांजरी याला भाकर खाऊन द्यायला. पिलं सारखी वाढायची. झोपला, पाय जरी हल्ला तरी अशी बुचकायची, अशी वाढायची, घोंगड वाढायची, वदळ वाढायची. गॅसवर हे ठेवलं दूध की मोठी मांजर जी शहाणी मांजर असेल ती अशी पायाने दूध खाली वाढायची, की वडलं की खाली दूध सांडलं की सगळी पिला आपली चाल. त्याला विचार आला काय करावं. एक दिवस जेवायला बसला रविवार सुट्टी दिवशी. अगं म्हणला मांजरला तिकडे हाण, इकडे मांजर हाणाय गेला, इकडे पिलाने भाकर नेली. इकडे पिलाला बघा गेला, इकडे मांजरीने आमटीची वाटी पालती केली. त्याला ते जेवढे द्या ती पिलन ती. तो म्हणला आपलं त्या दिवचं टिपरू आण बरं, त्या दिवचं टिपरू आण. ती म्हणली कशाला बाई टिपरू? म्हणले टिपरू ते मांजर ठेवायचे नाही म्हणला, आता मांजरी सकट मांजर मारायची. अहो म्हणली ते पाप काशी काय मला माहित नाही का? म्हणला महिनाभर मुक्काम करतो ना तिथं. काशी काय मला माहित नाही का? महिनाभर मुक्काम करतो म्हणला तिथं. हा त्याचा काय विचार करायचे, पण मांजर ठेवायचेच नाही. मला सांगा आता ही मांजर मारून काशीला गेलो, याच्या बापाचे पाप फिटन का? अरे पहिल्या टिपरू खाली मेलं मांजर, चुकून मेलं म्हणून तीर्थ पाप झाली. पण जाणून बुजून पाप केलं कोणाच्या तीर्थाला जात असत. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे, ते जात नसत. फक्त जाणून बुजून पाप असू आणि ते नेणून पाप असू, हे पाप फक्त साधूच घालवतो. दुसरी कोणाची ताकद नाही असं पाप घालवायची, फक्त साधू घालवतो. पाप ताप दैन्य गाय उठा उठी, पाप ताप दैन्य गाय उठा उठी, कानिया भेटी हरिदासांची, कानिया भेटी हरिदासांची, कानिया भेटी हरिदासांची, ऐके बरं नाही अनेकाचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. या शब्दात महाराज म्हणतात पाप ताप दैन्य जाय उठा उठी. ताबडतोब हरिदासाची भेट होता क्षणी सूर्याच्या उदया बरोबर रात्र पळून जाते. वर झाडावर पाखरं बसली असतील, खालून झाड पेटवलं, त्या क्षणाला पाखरं उठून पळतात. उठा उठी, आग बघितली की आगी लागलिया रुखी, देखो निसैरा पळती पक्षी. हे जसं तस संताची भेट होता क्षणीच पाप ताप दैन्य दारिद्र्य दुष्ट प्रवृत्ती दुष्ट दोष काम क्रोधादी विकार पाखरासारखे पडून जातात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासा. सज्जन पुरुषाची भेट होता क्षणीच
दुर्बुद्धी बाधित होते, दुर्बुद्धीचा नाश होतो महाराज. सज्जनाची भेट होता क्षणी दुर्बुद्धी संपून जाते. चंदनाच्या भेटीत सुगंध लगेच येतो आणि दुर्गंधच बाजूला संपून जातो. दुर्गंध राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात आईशे बळ नाही आणि काची तपतीर्थ जगी दानव्रत. कोणामध्ये ताकद नाही, ती फक्त साधूत आहे ना. वाल्या कोळ्यानं झोपीत नव्हती माणसं मारली, जाणून बुजून माणसं मारली, पण महर्षी नारदांची भेट होता क्षणीच सद्बुद्धी निर्माण झाली. आणि माणसं मारायची कुऱ्हाड तो काय कोयता असन तो त्यानं फेकून दिला. आता इतकी सद्बुद्धी निर्माण झाली की जिथं माणसं मारून रक्त सांडून जे मुंग्या मुंगळे रक्त पिऊन जे अगडबंब झाले होते, कावळे चिमण्या लांडगे कोले, त्यांचं सगळं खाणं पिणं बंद झालं. तिथंच बाजूला सद्बुद्धी निर्माण झाल्यामुळे त्यांनी काही दुसरा डोंगर बघितला नाही. तिथंच बाजूला झाडाखाली जवळ पटांना सर्व सोडून रामचिंतन करू लागला. त्याच मुंग्या, त्यांचं खाणं बंद झालं, त्याच मुंग्या त्याच्या अंगाला बी लागल्या. आणि अशा बाहेर पडलेलं रक्त आपलं संपलंय, मग याच्या जवळचं रक्त मुंग्या चावायला लागल्या आणि आत रक्त प्यायला लागल्या. सगळ्या मुंग्या चावल्या त्याला आणि आतलं रक्त श्वासायला लागलं. तो नुसता बघायचा, पण सद्बुद्धी निर्माण झाली. ज्यानं लाखो माणसं मारली तो आता मुंगी मारायला तयार नाही. मुंगी मारायला त्याने असा जरी हात फिरवला असता तरी मुंग्या मेल्या असत्या. पण राम 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 चिंतन चालले. आता नुसता बघतोय मुंग्या चावतात वेदना, पण सद्बुद्धीना बुद्धीचे वैभवांनी नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी. आता रामनामाचं जे रक्त तयार व्हायला लागले ना, रामनामाचं रक्त, रामचिंतनाचं, त्या मुंग्यानं जे पापी रक्त होतं ते संपलं आणि दुसरं रक्त रामनामाचं सुरू झालेलं ते त्यांच्या पोटात गेलं आणि त्या मुंग्याला सद्बुद्धी निर्माण झाली. जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. म्हणून अखंड हरिनाम सप्त्यात कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, पण सप्त्यातलं जेवलं पाहिजे. हा, जेवलं पाहिजे. माणसानं अखंड हरिनाम सप्त्यात जेवण घालतो ना आपण, त्यात जेवलं पाहिजे. दारुड्या म्हणून जरी 7 दिवस जेवला त्याचा परिणाम होतो. दारू पिणारे माणसं जरी जेवायला आले ना, खुशाल जेव देतात. जेव घातला तो दारुड्या सुद्धा विचार करतो. दोघं पिणारे पिणारे विचार करते, अरे आपण रोज येतो, जेवतो बाहेर जातो, जेवतो बाहेर जातो. इथं रोज एका बाबाचं कीर्तन चाललंय, रोज एका बाबाचं कीर्तन चाललंय, एखादं कीर्तन तरी आपण ऐकू. ही त्याला कधी बुद्धी झाली? 2-4 दिवस सकाळ संध्याकाळ दुपार, सकाळ संध्याकाळ दुपार, सकाळ संध्या सारखा जेवला. आणि हे सत्सद विवेक बुद्धीचं अन्न, त्यागाचं अन्न, प्रेमाचं भक्तीचं अन्न त्याच्या पोटात गेलं. ते पोटात गेल्यावर त्याने रक्ताला स्पर्श केला. कारण अन्नातून 4 गोष्टी म्हणतात: मन, बुद्धी, रक्त आणि रेत. या 4 गोष्टी अन्न खाल्लं की 4 ठिकाणी त्याचं डिवायडेशन व्हायला सुरुवात होते. मनाकडे जातं, बुद्धीकडे जातं, रक्ताकडे जातं आणि रेताकडे जातं. उरलेलं मनाकडे घेऊन जातं. मग त्याचं मन बदलतं, बुद्धी बदलते. मग तो म्हणतो आज कोणत्या बाबाचे? अरे आपल्याला काय बाबाचं घेणं देणं आहे, काहीतरी ऐकायचं. मग दुसरा त्याला म्हणतो कधी ऐकायचं आपण? संध्याकाळी ऐकू म्हणला. बरं म्हणला ऐकू संध्याकाळी, पण पिऊन ऐकायचं का कोर ऐकायचं? कळला का विचार माझा? पिऊन ऐकायचं का कोर ऐकायचं? नाही नाही म्हणलं अगोदर कोर ऐकू आणि मग पिऊ. म्हणजे पिऊन जो येत होता तो कोर यायला लागला. हे कशाचा परिणाम? म्हणून पूर्वीचे ऋषी मुनी महाराज कमी बोलायचे आणि अन्नदान जास्त करायचे. हल्लीची माणसं मोकार बोलत येतं आणि कोणच्या इष्टीने जायचंय तुम्हाला? लगेच काय म्हणते, अरे अगोदर आम्हाला काहीतरी खाऊ घाल, मग इष्टी विचार. राम राम, बरं झालं आलात ना, ठीक, बरं झालं. कोणी कोण आले, कोणी कधी जायचंय? मग तुम्हाला आता 5 मिनिटात इष्टी हो, नाही तर परत इष्टी नाही. म्हणजे यांनी खाऊ घालायचं बंदच केलं ना. इष्टी दाखवली म्हणजे अन्न. आणि हल्ली माणसाला लय लोक बिघडले नाही माणसं, माणसाचं फक्त अन्न बिघडलंय. सुंदर स्वयंपाक आणि सुंदर जेवण जर घरातच मिळालं तर ही माणसं बाहेर बॉम्बला तोंड घालायला जातील कशाला? पण घरात सुंदर जेवण मिळत नाही म्हणून माणसं बाहेर खाल्ल्याशिवाय, सरळ गणित आहे ना. सुंदर घरात जर जेवण असेल सद्बुद्धीचं, सत्प्रवृत्तीचं, तर बाहेर माणूस खाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. सुंदर जेवण नाही,
हिलाही काम करायचं त्यालाही काम करायचं आणि मग दोघांनी खायचं बाहेर म्हणलं मग बाकीची पोरं कशी खातील? जर आपण सारखं जर बाहेरच सुंदर जेवणच जर बनवित नाही, त्या जेवणात जर पावित्र्य जर नसेल तर कधी मिळणार? म्हणून जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. म्हणून अन्न पवित्र खा, पवित्र अन्नात. दारू पिणाऱ्याने जरी अन्न सप्ताहातलं नामस्मरणात जर खाल्लं तरी त्याचं मन बदलण्याशिवाय राहत नाही. माणसं बदलतात ती अन्नातून बदलतात. 100 वेळेला जरी सांगितलं ना इकडे मतदान करू नको, तिकडे कर, तिकडे करू नको, तिकडे कर, किती कीर्तन करायला सांगू द्या, पण एका अन्न घालणार जा. चल कुठे जायचे, कोणत्या हॉटेलला, कोणत्या डाव्यावर, कोणत्या, चल खा आणि आपल्याला इकडे जायचे. बरोबर तुम्ही. अरे आम्ही 100 कीर्तनात प्रवचनात पारायणात सांगितलं तरी बदलला नाही. आणि एकदा जेवला की म्हणला मी जरी जेवलो असलो तरी आपलं कुटुंब अख्खं तुमच्या मागे. हा बदल कशाने झाला? अन्नात. म्हणून पवित्र अन्न खा, पवित्र अन्न द्या आणि पवित्र अन्न घ्या. समाज बदलण्याशिवाय राहणार नाही. पूर्वीची पद्धती होती वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हॉटेलमध्ये जेवताना कोणी म्हणतं का? म्हणतं का? बाहेर जेवता म्हणजे पूर्वी उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. पवित्र अन्नाला फार मोठी एक सिद्धांत सांगतो. एखाद्या बाईचा मालक दारू पिणं सोडीतच नाही, त्या बाईला एक वापरायची पद्धती. मला फोन करा आळंदीला. तिने नळाला पाणी भरल्यापासून गोविंद चिंतन करायचं. राम कर गोविंद कर. पण पाण्याला हांडा लावला गोविंद 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 गोविंद. भांडे घेऊन दळायला गेली, धान्य घेऊन गोविंद गोविंद गोविंद. पिठाचा डबा घेऊन आली गोविंद 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 गोविंद. कणिक मळायला लागली गोविंद गोविंद गोविंद. चपाती करायला लागली गोविंद गोविंद. तव्यावर टाकली गोविंद गोविंद. याच्या ताटात वाढली गोविंद. फक्त गोविंदाचं चिंतन कर. अन्न तुझ्या हातात आल्यापासून, पाणी हातात आल्यापासून नुसतं गोविंदाचं चिंतन कर आणि त्या अन्नावर गोविंदाचं हॅम्बरिंग कर आणि याला खाऊ घाल. घटिका बोट वर्षे मास तीन. इतक्या दिवसात हा बदललाच पाहिजे महाराज. मी काही शुक्रवारची कहाणी सांगत नाही तुम्हाला, संतोषी मातेची गोष्ट. आंबट खाऊ नका, चिमट खाऊ नका. हा सिद्धांत सांगतोय. बदललाच पाहिजे. त्याने म्हटलंच पाहिजे आपल्याला बहुतेक दारू सोडावाच लागणार आहे, मला प्यायची नाही. करून बघा तुम्ही, प्रयोग आहे हा. करायला का अडचण वाटतं ना? माझा नवरा सोडित नाही, 24 सतत तू त्याच्या पोटात जे अन्न घालायचं ना त्याच्यावर सारखं गोविंद नामाचं हॅम्बरिंग कर. गो नाम इंद्रिय, विंद म्हणजे आकर्षण, त्याची त्याला इंद्रिय आवडता आली पाहिजे असा या गोविंद शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याच्यावर प्रार्थना टाकली आणि त्याची ती इंद्रिय आवडायला सुरुवात झाली की तो शब्द आतमध्ये जाईल आणि त्याच्या इंद्रियाला आकुंचन करेल आपोआप. जसं सूर्याला आणि चंद्राला भरती येते तसं याच्या अंतकरणाला विषयाची भरती ओहोटी लागेल आणि सत्प्रवृत्तीची भरती निर्माण होईल. सत्प्रवृत्तीची भरती निर्माण होईल आणि विषयाला ओहोटी लागेल महाराज. पण हे कधी तुझ्या हातातली गोष्ट आहे. पण बाई जर चपाती करता करता इंग्लिश पिक्चर जर बघत असेल, चालला रट्टाईचा कणिक मळायला आणि हे करायला इंग्लिश पिक्चर, आणि उलट एखादा पाहुणा जरी आला आणि बेल वाजवली, आई म्हणला, पोरग म्हणला आई कोणीतरी आलंय, थांब म्हणली एवढा शॉट बघून. हिचा शॉट जर असा चालला असेल तर त्या मालकाला शॉक नाही का बसायचा? सिद्धांत आहे महाराज. आपण मूळ संस्कृतीपासून किती लांब चाललोय. अन्न बनवणारी बाई जर सिनेमा, पिक्चर, टीव्ही हे जर पाहत जर अन्न बनवित असेल तर खाणाऱ्याला सद्बुद्धी निर्माण व्हायचं काही कारणच नाही ना, काही शिल्लकच नाही राहिलं. खाणाऱ्याला सद्बुद्धी कशी होईल महाराज? चोराच्या घरचं अन्न जर चोरीचं खाल्लं तर साधूला चोरी करायची बुद्धी होती. इतकं अन्नावर ताकद आहे महाराज, इतकं त्याच्यावर परिणाम आहे त्या अन्नावर. लक्षात ठेव. अरे संगीत लावून गायीची धार काढली, गायीच्या गोठ्यामध्ये जर संगीत लावलं तर गायी 2 धारा ज्यादा देते, माहिती का तुम्हाला? 2 धारा गायी जास्त देते. इतका त्या संगीताचा किंवा इतका हरिभक्तीचा परिणाम आहे महाराज. लक्षात ठेव. नामस्मरण करत करत तुम्ही भोजन करा. ते जीवन जिरेपर्यंत एकदा तरी तुम्ही सत्प्रवृत्तीचं स्वप्न पडेल. पण गाणी म्हणत म्हणत जेवला तर झोपेतच आपलं गोदाडे घेऊन निघून
गोदाडे घेऊन निघाला आणि दरवाजा वाजला. बाई म्हणली कुठं चालला तुम्ही? काय म्हणला गाणं ऐक. म्हणजे गाणं म्हणत म्हणत जर जेवला तर झोपेतच आपली ओळखुटी घेऊन निघतो. हे प्रयोग आहेत महाराज. ही काही दंतकथा आहे का? म्हणून नीट घरामध्ये संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. पूर्वी साधू संत, पूर्वीची माणसं मोठी जन्माला आली म्हणजे संस्कार तितके उत्तम होते. खाणं पिणं बोलणं बसणं उठणं संस्कार होते ना महाराज. खूप जरी समाज शिकला तरी सुसंस्कृत होणं अत्यंत महत्वाचं आहे. जरूर तुम्ही प्रसंगानं वागा, तसं माझा दावा नाही, प्रसंगानं वागा. पण प्रसंग नसताना सुद्धा तुम्ही घरात आलं तरी तुम्ही बूट काढीत नाही, खुशाल बुटासकट जेवता. घरात आल्यानंतर बुटासकट जेवायचे. त्याला म्हणलं काय नाही नका काढू महाराज, हा ना आपलं टेबलावर जेवण जेवायचं, हा ना आतमध्ये काय का आपण. आता जमाना गेला म्हणले, किती जमाना बदललाय, सुशिक्षित जमाना. काय चपलाचा आणि बुटाचा काही संबंध आहे का? टेबलावर जेवण खाली बूट. आपण शिकली सवरलेली माणसं. मी एक जणाला म्हणलं अजून थोडा समाज शिकायचा राहिला. ज्या दिवशी बुटात जेवण त्या दिवशी पक्का शिकला, त्या दिवशी पक्का शिकला. आता त्याला काही शिकायचं राहिलं येड्या असं. हा रेल्वे स्टेशनला आहात, प्रवासात आहात, एसटी स्टँडला आहात, 4 दिवस तुमचा प्रवास चाललाय, तुम्हाला कुठं जागा नाही बुवा, अडचणीत आहात. अशा वेळेला तुम्ही प्रवासात ठीक आहे ना, पण तुमच्या घरी आहात, स्वतःच्या गृहलक्ष्मी जवळ आहात, आपल्या कुटुंबात आहात. अशा वेळेला तुम्ही ती वस्तू त्याच जागेवर सोडली पाहिजे. हात पाय स्वच्छ धुतले पाहिजे, पवित्र मनाने एकमेकांबरोबर बोललं पाहिजे, गोळ्या मेळ्याने सगळ्यांना बसलं पाहिजे. मुलं मुली आई वडील मंडळी त्यांनी गोळ्या मेळ्यानं तो एक आनंद आहे ना. हे संस्कार आहेत आणि हे संस्कार जर तुम्ही दिलेच नाही मुलाबाळांना तर कसं घडणार आहे? म्हणून तीर्थ आणि पर्वणी संस्कार देते. तीर्थ पाप घालवतं म्हणून तीर्थे पर्व काळ अवधी पाया पे सकळ. अशा सत्पुरुषाची सेवा तुका म्हणे देवा, त्यांची केल्या पावे सेवा. 5 मिनिटात त्यात सगळं उरकल, कुणी उठायचं नाही. विठोबा रखुमारे तुका म्हणे देवा, त्यांची केल्या भावे सेवा. तुकोबारा म्हणतात अशा ज्ञान देणाऱ्या, सत्प्रवृत्ती देणाऱ्या, सद्विचार देणाऱ्या व्यक्तिमत्वाची अशा संताची सेवा केली तर ती देवाला आपोआप पावते. स्वतंत्र देवाची सेवा जरी आयुष्यात घडली नाही आणि साधूची विचार देणाराची सेवा जरी घडली तरी देवाला ती पावन होते. का? मुलाला गोड बोलला तर आई प्रसन्न राहते, तसं संतांची सेवा केली देव प्रसन्न राहतो. का देव प्रसन्न राहतो? तर देवाला विचारलं तुम्ही त्याच्या सेवेत प्रसन्न का? तर भगवान म्हणतात देवाशी अवतार संतांशी संसार दोन्हीचा विचार एकपणे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानी पुरुषाने मी वेगळा नाही. का वेगळा नाही? अर्जुना मी जीवनी पांडवा करीती माझी सेवा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. म्हणून मला चिवून मिळतात आणि माझी सेवा करून समाजाला प्रबोधन करतात, ज्ञान देतात. म्हणून आयुष्यामध्ये संत विचाराचं पठन पाठन करावं, आंधळ्या पांगळ्यावर प्रेम करावा, आई वडिलावर प्रेम करावा, दीन दुबळ्यावर प्रेम करावा. आयुष्यात म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत. अरे पशु हा आई वडिलावर प्रेम करीत नसतो, बैल करणार नाही, गाढव करणार नाही, कुत्रा करणार नाही. आई वडिलांची सेवा फक्त मनुष्य मात्रालाच करता येते. म्हणून आई वडील देवापेक्षाही जास्त किमतीची वस्तू आहे, त्यांच्यावर प्रेम करा. वृद्ध थकलेले आई वडील असतात तर त्यांच्या शेजारी बसा, त्यांना आईला विचारा, वडिलांना विचारा औषध घेतलं का, चहा घेतला का, तुला रात्री झोपायला भरपूर आई पांघरून असतं का ग, वडिलांना असतं का, ते कुठं झोपलेत, फरशीवर झोपलेत का, गोधडीवर झोपलेत का, पलंगाव झोपलेत, आपल्या बायकोनं त्यांना वेळेवर चहा पाणी औषध दिले का नाही, ही चौकशी करा. फार तुम्हाला भयंकर जरी मोठा व्याप असेल तर आई वडिलांची सेवा सोडून इतका काय व्याप ज्यादा किमतीचा नाहीये की तो व्याप आई वडिलांच्या सेवेतून म्हणजे कामातून वजा झाला आणि आई वडील मोकार पडले, इतका काय व्याप मोठा नाहीये.
कारण जे आपल्याला आई वडिलांना जे केलंय आपल्यासाठी, त्यांचे उपकार आपण आपल्या अंगाचं चामडं जरी करून त्यांना जोडे शिवले ना तरी ते उपकार भेटणार नाही. इतके मोठे उपकार त्यांनी केले, लक्षात ठेवा. म्हणून भक्ती म्हणजे काय, नुसते ग्रंथ पोथ्या बांधायच्या आणि माथ्यावर मिरवणूक काढायच्या, त्याला काही भक्ती म्हणत नाहीत. तेवढी नुसती चालले दिंडी नाही, हे भक्ती नाही. भक्ती मंडपात ऐकायची आणि आपल्या घरात नेऊन जगायची. भक्ती हे ऐकण्याचं शास्त्र नाही, अन्न पाहण्याचं शास्त्र नाही. अन्नाला पाहून चालतं का? हा, श्रीखंडपुरी, बासुंदी, गुलाबजाम सगळं पुढे ताट भरून ठेवले, म्हणले बसा जेवायला. एकच ताट वाढलं, 100 माणसाची लाईन लावली. ताट एकच, 100 माणसं. म्हणले बसा, तुम्हाला जे आवडतं ते बघा आणि पोटभर बघा आणि पोटभर लई उठा, पण त्याला शिवायचं नाही. भरलेल्या ताट, एवढं ताट वाढलं आणि त्याला शिवायचं नाही, फक्त बघायचं. बासुंदी, श्रीखंडपुरी, भाजी, त्याला शिवायचं नाही. लोणचं शिवायचं नाही, फक्त जीभ बाहेर काढायची आणि लांबून वास घ्यायचा आणि पोट भरले की उठा, दुसरा बसन. लाख माणसं लाईनला बसतील, उठतील, जेवण तसंच राहील. अन्न बघायची वस्तू नाही, नाही दिसलं तरी चालेल. आंधळा माणूस असला चाफायचं आणि खायचं. अन्न पाहण्याची वस्तू नाही, अन्न खाण्याची वस्तू आहे. तशी कीर्तन, भजन, परमार्थ ही ऐकण्याची वस्तू नाही, ही जगण्याची वस्तू आहे. मला हे काय ऐकायचंय का? हे जगायचंय. भक्ती जगायची, भजन जगायचं, ग्रंथ जगायचे, संत विचार जगायचे, नुसते ऐकायचे नाही. माणसं ऐकलं, इतके माणसं ऐकणारे उदार असतात महाराज, अतिशय उदार असतात. कारण सांगून 2 घंटे, 2.5 घंटे, 3 घंटे जरी प्रोग्राम चालला तर त्यांचा अवतारी अगदी उदार मनानं आलेले असतात. जाताना एक सुद्धा शब्द न शमताना महाराजाला म्हणतात, महाराज आम्ही काही चोरटे नाहीत, सगळे विचार तुमच्याजवळ सोडून आम्ही अजिबात विचारणार नाही, सगळे तुमचे तुम्हाला देऊन आम्ही मोकळे जाऊ, आम्ही तुमचे विचार चोरून न्यायला मोकळे नाही. इतका अवतारी यांच्याकडे जोरदार असतो. हा, हे अवतारी आहे बा तुमचं, मी न्यायचंच नाही कधी घरी. म्हणून लक्षात ठेवा, भक्ती जगायची रे बाबा. गोष्टी माष्टी ज्या मनुष्य दृष्टांत का सांगतो, लाडूच्या जेवणामध्ये अनेक पदार्थ वेगवेगळे, चटणी, कोशिंबीर, लोणची, पापड, याने काही फार मोठी शक्ती वाढत नसते. पण जास्त किमतीचा पदार्थ अधिक पोटात जावा म्हणून बाकीची ही भुसारखाना असतो बहुतांचा. लोणचं, पापड, चटणी, कोशिंबीर, नुसतं चटणी. पण ज्यादा किमतीची वस्तू अधिक जावा तसं सिद्धांतपर वाक्य अधिक मुखात जावा. म्हणून माणसाला विरुंगळा असला की माणसं जरा थोडी फ्रेश राहतात. म्हणून दृष्टांताकडे लक्ष न देताना सिद्धांत काय आहे आणि आपल्याला जगण्यासाठी काय आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. दृष्टांत सोडून द्यायचा असतो. सिद्धांत काय आहे? अरे 30 रुपये किलोच्या जरी शेंगा आणल्या भुईमुगाच्या बाजारातून तरी बाई काय करते? बाई नेहमी त्या शेंगा फोडते आणि टरफल बाजूला काढते आणि चटणी करत असताना, भाजी करत असताना त्या दाण्याची चटणी करते. हा शहाणा आला, म्हणला झाली का भाजी? झाली. चटणी केली का? केली. पाहिलं काय कुठलं? हे काय टाकलं? म्हणलं टरफल. ते कचऱ्यात कसा टाकले? म्हणले का? ते भाजीत नाही टाकले. म्हणला 30 रुपये किलोचे, मी त्याला पैसे दिले. कशाला? त्या टरफलाला. कारण वजन टरफला सगळं आलंय ना, मी पैसे दिले. बाई म्हणा, अहो तुम्ही पैसे टरफलाला दिले पण ते टरफलाला पैसे नाही गेले, हे दाण्याचे पैसे. टरफल कचऱ्यात टाकायचे, ते भाजीत कसे टाकणार? म्हणला पैसे दिले ते. म्हणजे हे चांगले दाणे जर सांभाळायचे असतील तर त्याला वर टरफल लागतील. टरफल जर नसतील तर दाना सडून जाईल. तसं दृष्टांत नसेल तर माणसं शिंगांनी सडून जाईल. ते ध्यानात राहणार नाही. हे दृष्टांत असणं खेळणं कशासाठी? तो मुख्य सिद्धांत जो जाण्यासाठी तो आपल्याला रुजला पाहिजे, तो पटला पाहिजे, त्याच्यासाठी हे असतं. म्हणून जीवनामध्ये तत्वज्ञान, पागल पर प्रेम करो, बुढ़ापा पर प्रेम करो, माता पिता पर प्रेम करो, संत पर प्रेम करो, भगवान पर प्रेम करो, हे सिद्धांत आहेत महाराज. कितीही मोठं काम असलं तर ते 5 मिनिटं होईना आपल्याला आई वडिलांना जो बसताच आलं पाहिजे. त्यांची चौकशी सकाळ संध्याकाळी करताच आली नाही. संध्याकाळी वेळ मला सकाळी कर, सकाळी नाही संध्याकाळी कर, दुपारी कर, पण जवळ जा, स्वतः जा. त्यांचं आरोग्य, त्यांचं औषध, त्यांचं झोपणं, त्यांचं खाणं, त्यांचं पिणं, त्यांचं सगळं तपासून बघ. रोजच्या रोज जिच्या बरोबर आपण विवाह केला त्याच्यापेक्षा अधिक जबाबदारी आपल्यावर तिने टाकलेली आहे. म्हणून ती सांभाळीलच असं काही नाही.
त्यावेळेला तिने सांभाळलं, तिला संस्कार आपण दिले, तर आपल्यासारखं ती सांभाळीत असते. म्हणून आपण स्वतः त्याच्यावर प्रेम केलं तर बाकीचे सगळे करतील. लक्षात ठेवा. म्हणून भक्ती जगायचं शास्त्र, बघायचं नाही. कीर्तन करायला, प्रवचन करायला बघायचं नाही, जगायचं, विचार घ्यायचे आणि जगणं. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा हे देवाला उत्तम आहे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा दैवा झाली बोलायाची शिवा ज्ञानेश्वर. सेवा देवाच्या चरणी. आणि या पंचकमिटीनं, या प्रतिष्ठाननं जो एवढा मोठा उपक्रम केला, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. भगवान यांना सद्बुद्धी, सदिच्छा, भरपूर असं दीर्घायुष्य देऊन अशाच प्रकारची सत्प्रवृत्ती या बीड परगणा शहरामध्ये नांदो, ही माऊलीच्या चरणकमली प्रार्थना करून माझी सेवा थांबवायची. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, कुंडली हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम.